आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पुण्यातील महाविकास आघाडीचं आंदोलन मेट्रोच्या आश्वासनानंतर मागे। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन। महाविकास आघाडी आंदोलक काही वेळ आक्रमक। आंदोलकांच्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकात शिरण्याचा प्रयत्न, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। पुणे मेट्रोवरून महाविकास आघाडीकडून इलेक्शन स्टंट। महाविकास आघाडीच्या आंदोलनावर उदय सामंतांची टीका, मात्र याचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, सामंत यांचा टोला। पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। भाजपनं एका पॉर्न स्टारला पुढे करून आमच्यावर आरोप केले, आम्ही पुराव्यांसह आरोप केले तर पॉर्न स्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली, संजय राऊतांची टीका। हिम्मत असेल तर राऊतांनी सोमय्या कुटुंबियांचं नाव घ्यावं, राऊतांच्या टीकेवरून किरीट सोमय्या यांचं आवाहन। 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर। विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहा यांचे मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग। शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकलाय। औरंगजेबाप्रमाणे शहा महाराष्ट्रावर हल्ले करतायत, मात्र तरीही महाराष्ट्रात भाजपचा विजय होणार नाही, राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका। संजय राऊतांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं, राऊत वैफल्यातून टीका करतायत। राऊतांच्या टीकेला विखे पाटलांचं प्रत्युत्तर। काँग्रेसच्या दरबारात काय झालं यावर दुसऱ्या पक्षाने बोलू नये, सीएम पदावर बोलू नये असं वरिष्ठांनी पटोलेंना सांगितलं असेल तर स्वागत, राऊतांची प्रतिक्रिया। धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार। धर्मवीर 2च्या प्रीमियर वेळी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर आनंद दिघेंबद्दल आम्हाला जास्त माहिती, फडणवीसांनी धर्मवीर 3 ऐवजी औरंगजेबावर चित्रपट काढावा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर रात्री 9 वाजता बैठक। शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार। महायुतीत 90 जागांवर तिढा, आजच्या बैठकीत चर्चा होणार। जागा वाटपाबाबत महायुतीत तिन्ही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही। महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी मी जागांबाबत प्रत्यक्ष बोललो, जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीने तिकीट वाटप, तिघांचंही एकमत, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। भाजप तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार। लोकसभेला मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा भाजपकडून आढावा। तालुक्यानंतर गाव स्तरावर भाजप कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात। अभावी पाणी ठाकरे गटाच्या युवा सेनेत थेट लढत। मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष, पोलिसांचा बंदोबस्त तैनात। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन। शिंदे फडणवीस अजित पवारांचा आज शिर्डी दौरा। विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन। विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार। पुण्यातील वडगाव शेरीमध्ये आज शरद पवारांची सभा। काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार। जयंत पाटील, सुप्रिया सुळे सभेला हजर राहणार। राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर। विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार। अमित शहांना पवार ठाकरेंना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे, त्यांचे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील, सामनातून शहांवर टीका। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी। उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली। राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली। राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी। आमदार योगेश कदम यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। माढा विधानसभेत काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। धनराज शिंदेंची आज माढ्याच्या माने गावात जाहीर सभा। धनराज शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता। कामगार मंत्र्याच्याच जिल्ह्यात कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांचा इशारा। अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यानं हायकोर्टात अर्ज। अक्षय शिंदेचा मृतदेह बदलापूर, कळवा आणि अंबरनाथमध्ये दफन करण्यासाठी विरोध। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शहा, फडणवीस, रश्मी शुक्लांना पत्र। जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी। कुटुंबाला धमक्या येत असल्याचाही पत्रात उल्लेख। नागपूर अपघात प्रकरणातील रितिका मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी। पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडीकडून मध्यरात्रीच अटक। छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू। ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयात उपचार। भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर।
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर सुटका। बुलढाण्यात कृषी अधीक्षक कार्यालयात काल तुपकरांचा मुक्काम आंदोलन। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काल तुपकरांना अटक केली होती। रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार। जयस्वाल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली। रायगडमध्ये पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद। खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप। व्यावसायिकांचा हा आरोप। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे कृषी विभागाला आदेश। नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम। सततच्या पावसामुळे नाशिककरांची तारांबळ। नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू। पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ। लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या जत तालुक्यातील बोर नदीला पूर। विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली। शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम। पुजारी टोला धरणाचे 8 गेट सुरू। त्यामधून 6455 क्युसेक पाण्याचा विसर्ग। ठाण्याच्या शहापूरमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका। काढणीला आलेलं पीक पाण्याखाली। शेतकरी हवालदिल।